हाय हॅलो नमस्कार, मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी दुपारपासून स्टार्ट करते कारण यात्रेने मी खूप थकले होते ना. तर म्हटलं थोडं सकाळचं आवरल्यानंतर आराम करावा, त्यामुळे मी सगळं आवरलं. सकाळचं स्वयंपाक भांडे सगळं झालं आणि झोपलेच होते. तर माझे भाचे बुवा आले. तर भाचा आला माझा. तो बोलला की मामी मला आहेरासाठी कपडे साड्या वगैरे घ्यायच्यात जरा, तर तुम्ही मला दुकानामधून घेऊन द्या, मला मदत करा जरा घ्यायला. मला काही समजत नाही साड्यांच्यातलं कसं घ्यायचं, काय घ्यायचं. तर मग मी त्याला मॅगी करून दिली, की बोलला मला मामी खूप भूक लागली, मला थोडी मॅगी करून द्या आधी. त्याला मॅगी करून दिली मी आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर मी दुकानात गेले साड्या घेऊन देण्यासाठी. तर तो बोलला की गाडीवर चला, पण खूप ऊन होतं ना. तर म्हटलं खूप ऊन लागते, मी काय गाडीवर येत नाही. मग नवरोबा घरी होते, त्यांना म्हटलं गाडी काढा, खूप ऊन लागते, मी काय गाडीवर जात नाही. मग त्यांनी गाडी काढली. भाच्यांनी त्यांची गाडी टू व्हीलर तिथं घरीच लावली. मग आम्ही तिघं पण साड्या घेण्यासाठी, कपडे घेण्यासाठी दुकानात गेलो. तर आमच्या इथं हे मोठं एकच दुकान आहे. इथं इमर्जन्सीमध्ये सगळ्या प्रकारचे कपडे आणि प्रत्येक क्वालिटीचे मिळतात. तर आम्ही इथंच येत असतो कपडे घ्यायला इमर्जन्सीमध्ये. तसं आम्ही नगरला जातो कपडे घेण्यासाठी, पण इमर्जन्सीमध्ये इथं छान मिळतात, तर इथंच आलो आम्ही. तर मग त्यांना मी 3 साड्या घेऊन दिल्या भाचेबुवांना आणि त्यानंतर जेंट्स लोकांचे जे कपडे असतात ते पण घेऊन दिले त्यांना. कारण पाची पोशाख घ्यायचा असतो ना, तर 2-3 सेट त्यांना मी पाची पोशाखाचे घेऊन दिले आणि यांना म्हटलं, नवरोबाला म्हटलं की आपल्या पण नात्यातले 2-3 लग्न आलेले आहेत, तर 2-1 सेट आपण पण घेऊ. तर आम्ही पण 2 सेट घेतले. तर ताई आहेत ना यांनी खूप छान साड्या दाखवल्या. तर पहिलं ना मी बरेच दिवस झाले आले नाही इथं. पहिलं मुलं होते इथं साड्या वगैरे दाखवायला, तर ते काही कंटाळा करायचे, व्यवस्थित साड्या वगैरे दाखवायचंच नसायचे. तर या ताई आलेल्या आहेत, बोलल्या की मी एक 6-7 महिने झाले इथं आलेले. तर त्या खूप छान प्रकारे अशा साड्या दाखवत होत्या. त्यांनी साड्या दाखवल्या मस्त आहेरासाठी. मग भाचेबुवांनी 3 सेट घेतले, मी पण 2 सेट घेतले आणि जेंट्स लोकांचे कपडे खाली होते, तर ते पण मुलांनी दाखवले. तर अशा प्रकारे आम्ही कपडे घेतले, घरी आलो आणि त्यानंतर पुन्हा चहा-पाणी झालं आणि संध्याकाळी मग फिरायला निघालो बाहेर जरा, कारण सूर्य मावळला की खूप छान अशी हवा सुटते थंड. मग मुलगा पण गेला बाजारात आणि दुसरा मुलगा पण फिरायला गेला. तर यांना म्हटलं आपण जरा थोडंसं वॉक करून येऊ, कारण घरात बसून-बसून तब्येत खूप झाली, यांची पण ढेरी वाढली जरा. मग यांना म्हटलं आपण जरा फिरून येऊ. मग आम्ही निघालो वॉकिंग करायला. तर वॉकिंग करून येऊ म्हटलं आणि बाकीचं कामाला मग तेव्हा संध्याकाळचं काम चालूच होतं, स्वयंपाक वगैरे हे ते. तर हे पहा सगळे लोकं फिरायला येतात संध्याकाळी आमच्या इकडं, कारण आमच्या इकडे ना वातावरण इतकं मोकळं आहे ना, खूप संध्याकाळचं थंड हवा सुटते. आसपास घरं आहेत जरा लांब-लांब तुटाक येतं, पण आमच्या घराच्या जवळ काही जास्त नाही आहे. आमच्या घराच्या पाठीमागे एक घर झालंय फक्त. तर आम्ही फिरून आलो आणि छोटा मुलगा आहे ना बाजारातून त्यांनी बटाटे आणले, बटाटे शिजायला घातले. त्यानंतर त्याला काय ब्रेड बॉल बनवायचे होते. त्याला बोललो, "काय बनवतो रे?" तो बोलला, "मी रील पाहिली होती एक, तर मला एक रेसिपी बनवायची, स्नॅक बनवायचे." तर म्हटलं, "बनव बाबा." मग त्यांनी चीज वगैरे काय-काय लागतं त्याला त्यांनी बाजारातून घेऊन आला. बटाटे शिजवले, बटाटे सोलले. त्यानंतर मिरच्या कापत होता, कांदा कापत होता, काय-काय करत होता. तर त्यांनी कांदा, बटाटे, हिरवी मिरची थोडीशी कापून, चिली फ्लेक्स आणि मीठ हे मिक्स केलं आणि ब्रेडचे स्लाईस त्यांनी कापून ठेवले होते. साईडचं जे ब्राऊन असतं ना, त्याची पावडर मिक्सरमध्ये करून ठेवली होती. जसं त्यांनी पाहिलं होतं रीलमध्ये त्याप्रकारे त्यांनी करून ठेवलं होतं. तर त्याला ब्रेड बॉल बनवायचे होते. आता त्याला मसाले लागत होते. चाट मसाला लागत होता. तर चाट मसाला काय घरामध्ये नव्हता, संपलेला होता. मग त्यांनी मसाल्याच्या डब्यामधूनच अगदी थोडे-थोडे सगळे मसाले टाकले. जास्त तिखट नको म्हणला, कारण त्यांनी चिली फ्लेक्स पण टाकलं होतं त्यामध्ये आणि हिरवी मिरची पण कापून टाकली होती. तो बोलला, "मला काय-काय टाकू सांग." मग मी त्याला थोडंसं सांगितलं, "थोडे-थोडे मसाले टाक फक्त." आणि मीठ टाकलं. त्यांनी मिक्स करून घेतलं. त्यामध्ये चीज असते ना, तर चीजसुद्धा टाकली त्यांनी, अशी किसून टाकली. चीजच्या 2 टिकिया टाकल्या, तर चीज कमीच पडली होती तरी, कारण त्याला खूप असं म्हणजे पिझ्झासारखं चीज लागत होतं जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्याला. तर 2 टिकियासुद्धा कमी पडल्या त्याला. तर त्यांनी तेवढंच टाकलं. मग मिक्स केलं आणि ते बटाट्याचं मिश्रण होतं ना, त्याचे गोल-गोल बॉल बनवले आणि ते बॉल बनवलेले आता आहे ना, जे ब्रेडचे स्लाईस असतात ना, ते पाण्यामध्ये डिप करायचे, बुडवायचे आणि त्यामध्ये तो बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा म्हणजे बॉल त्यामध्ये ठेवायचा, त्याला कव्हर करायचं. पुन्हा जे ब्रेडचं क्रम असतं ना, ब्राऊन साईडचं ब्रेडचं आपण मिक्सरमधून काढलेलं, ते त्याला लावायचं आणि तेलातून तळून काढायचं. तर एकदम इतकं क्रिस्पी झालं होतं ना, तर त्याला खायचा खूप शौक आहे. काय-काय त्याला खायला लागतं. तर त्याला हमेशा काही ना काही बनवून द्यावं लागतं. खाण्याचा खूप शौकीन आहे तो.
तर बोललं मम्मी तुम्हाला आता जत्रेमुळे काहीच नाही जास्त वेगळं करून दिलं, कारण त्यांनी नॉनव्हेज खात नाही तो, त्याला नाही आवडत. तर त्यानं नव्हतं खाल्लं. तो बोलला मला हे बनवून दे. त्याला आलूचे पराठे म्हणजे बटाट्याचे पराठे तर खूप आवडतात. तर बटाट्याचे पदार्थ त्याला आवडतात, त्यामुळे तो बोलला मी हे करतो. तर सगळ्यात जास्त वैताग आहे ना मला खाण्यासाठी, माझं बारकं पोरगंच मला वैताग देतं. कारण त्याला आहे ना काही ना काही, काही ना काही असं चटपटीत नेहमी खायला लागतं. तर दिवसभर काही ना काही त्याचं चालूच राहतं. आता सुट्ट्या चालू आहेत ना, त्यामुळं कधी पोहे बनवून, कधी चहा बनवून, कधी काही बनवून. आणि पण किचन आहे ना एकदम खराब करून ठेवतो. असा क्लीन केलेला असू द्या किचन, तो एकदम खराब करून ठेवतो. आणि तेवढं मग मला काढावं लागतं. पण त्यांनी ब्रेड बॉल आहेत ना खूप भारी केले होते. असं ब्रेड क्रम्बमध्ये ना ते ब्राऊन असं त्याच्यामध्ये असं डीप केले आणि तेलामध्ये सोडलं, खूप क्रिस्पी झाले होते. तर त्याला म्हणलं कुठून रेसिपी पाहिली रे? म्हणलं मी यूट्यूबवरून पाहिली रेसिपी, मला खूप आवडलं तर मी बनवतो. म्हणलं बनव. तर त्याला म्हणलं काय म्हणतात त्याला? तर म्हणला ब्रेड बॉल असं म्हणतात. पण त्याची मला एक गोष्ट खूप आवडते, कारण तो बनवतो पण स्वतःसाठी नाही बनवत, तो सगळ्यांसाठी बनवतो. तर तेलामध्ये तळत होते ना हे ब्रेड बॉल, तर घरामध्ये मस्त असा वास सुटला होता. त्याच्या पप्पांना वास आला, म्हणले काय होते किचनमध्ये, काय बनते पाहतो. आले तर ते बोलले माझ्या मुलाने रेसिपी बनवली बाबा, मी ट्राय करतो पहिली. आता हे असं इथं ठेवायचं बरं का, आणि हे पण आहे ना असं इथं ठेवायचं. हे ना असं उचलायचं ना, असं पळून जायचं. पळून चालले. तर ब्रेड बॉल सगळे तळून झाले. नवरोबानी ब्रेड बॉल पळून नेले 2. त्यानंतर सगळ्यांनी 2-2 घेतले. सगळे घेऊन गेले हॉलमध्ये खाण्यासाठी. पण किचन बघा तुम्ही किती राडा करून ठेवलाय. सगळं क्लीन होतं किचन, एवढा राडा झालाय. आता एवढं सगळं मला आवरायचं. स्वयंपाक पण करायचं आहे मला आणि पुन्हा किचन क्लीन पण करायचं आहे. आणि संध्याकाळचं ना वातावरण बाहेर इतकं भारी असतं ना, खूप मस्त हवा सुटते रात्रीचं, म्हणजे जेवण झाल्यानंतर. तर 1-2 फेरफटके संध्याकाळी मारलं ना जेवण झाल्यानंतर, बाहेर खूप छान वाटतं. तर म्हणलं आवरावं पटपट आणि बाहेर पण फिरायला जावा. तर मी सगळं राडा सगळं उचलून घेतला, बेसिनमध्ये भांडे ठेवले. तर कढईमधलं तेल मी किटलीमध्ये ओतून घेतलं, सगळे भांडे गोळा केले आणि म्हणलं आधी भांडे घासून घ्यावा. कारण स्वयंपाकाचे भांडे आणि हे आधीचे भांडे जे आहेत ते सगळे खूप दिसतात किचन बेसिनमध्ये. आणि मग एवढे भांडे पाहून ना खूप कंटाळा येतो घासायचा. त्यामुळे म्हणलं आधीचे भांडे आहेत ना ते घासून घ्यावा आणि मग बाकीचं स्वयंपाकाला लागावा. तर बाजरीच्या भाकरीच करणार मी आज, काही जास्त करणार नाही आहे. आणि भाजी बघते. तर हे असा टप आहे ना मी भांडे घासण्यासाठी केलेला आहे. खूप मोठा टप होता प्लास्टिकचा, त्याला मी काय केलं छिद्रे पाडले एका खिळ्याने गरम करून आणि खाली असा मोठा टप ठेवत असते, म्हणजे काय ना ते पाणी भांडे निथळलेलं पाणी खाली गळत नाही, त्या टपामध्ये गळतं. तर भांड्याची जाळी वगैरे काहीच नाही घेतलेलं मी, असे मोठे टप केलेत म्हणजे त्यामध्ये काही भांडे पण जास्त मावतात आणि असं पाणीसुद्धा सगळं निथळून जातं भांड्यांच्यातलं. भांडे कोरडे झाले तरच मी ट्रॉलीमध्ये लावते. ओले जर भांडे आपण ट्रॉलीमध्ये लावले ना, आपल्या ट्रॉल्या पटकन खराब होतात, गंज पकडतात. त्यामुळं कोरडे झाल्याशिवाय मी भांडे लावतच नाही ट्रॉलीमध्ये. तर भांडे घासून झाले, किचन क्लीन झाला. त्यानंतर बाजरीच्या भाकरी टाकल्या मी आणि बटाट्याची भाजी केली. म्हणलं खा. तर संध्याकाळचं ना गरम होतं ना किचनमध्ये, खूप कंटाळा येतो. असं होतं मी कधी बाहेर जाईन. तर मी पटपट स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाकाचे भांडे पण घासून घेतले. किचन एकदम क्लीन करून घेतला. तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. मी जेवणाचे भांडे पण लगेच घासून घेतले. कारण सकाळ-सकाळ आपल्याला किचन एकदम क्लीन असला की छान वाटतं आणि दिवस आपला एकदम छान जातो. सकाळ-सकाळ उठल्यावर आपल्याला किचन जर खराब दिसला ना, तर खूप चिडचिड होती मग आपली. तर सकाळ-सकाळ लगेच आपल्याला नाश्त्याला, स्वयंपाकाला लागता येतं किचन क्लीन असल्यावर. त्यामुळे शक्यतो मी रात्रीचंच भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून झोपत असते. चला फिरायला थोडंसं. आम्ही दोघं निघलो फिरायला. मोठा मुलगा बोलला मी पण येतो थोडंसं बाहेर हवेला फिरायला. म्हणलं चल. मग आम्ही तिघं पण आलो बाहेर. तर लांब-लांब घरं येतं, जास्त काही जवळ नाही. तुम्ही बघू शकता लाईटी दिसतात आणि सगळं सुनसान वाटतंय. जास्त वेळ काही झालेला नव्हता. 8, 8:30, 9 वाजत आले होते फक्त. तर दुपारी ना थोडंसं आभाळ आलं होतं, संध्याकाळी पण थोडंसं आभाळ आलं होतं आणि त्यातल्या त्यात आभाळाच्या वातावरणामुळं मस्त हवा सुटलेली होती. तर मस्त आम्ही रोडलाच बसलो मग हवेला. तर घराच्या जवळच बसलो होतो आम्ही चौकामध्ये हवेला. तर असं दिसतं माझं रात्रीचं घर, तुम्ही बघू शकता. तर रात्रीचं खूप उजेड असतो, कारण घराच्या चारही बाजूला आम्ही फोकस लावून घेतलेले आहेत आणि चौकामध्ये पण आम्ही फोकस लावलाय. घरासमोर सुद्धा खांबाला आम्ही फोकस लावलाय, त्यामुळे उजेड भरपूर असतो. तर मंडळी आम्ही जेवण करून मस्त हवेला इकडे बसायला आलो, थोडंसं घरापासून जवळच आहे, रोडला बसलोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.